धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आनंदखेडा गावातील एका कुटुंबानं वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली आहे। पीडित आनंद दिलीप अमृतसागर यांच्या म्हणण्यानुसार 12 ऑगस्ट रोजी त्यांच्या वडिलांना गावात अडवून जुन्या न्यायालयीन प्रकरणांबाबत बोलून धमकी देण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कुटुंबाला काही काळापासून गावाबाहेर राहावं लागतंय। आम्हाला फक्त न्याय हवाय। आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली असल्याचे यावेळी अमृतसागर यांच्याकडून सांगण्यात आले। आनंद अमृतसागर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की या प्रकरणातील काही व्यक्तींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। आरोपींपैकी एक जण राजकीय व्यक्तीचा सहकारी असल्यानं स्थानिक पातळीवर योग्य कारवाई होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पीडित कुटुंबानं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली। जर लवकर न्याय मिळाला नाही तर ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। आता यावर प्रशासन काय ठोस निर्णय घेतं याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय। मी आनंद दिलीप अमृतसागर, राहणार आनंदखेडे। मी कामासाठी सुरत या ठिकाणी कामाला गेलो आहे। सतीश शामराव अमृतसागर, तीर्थदास शामराव अमृतसागर, आनंद दौलत गांगुडे, दौलत सोमनाथ गांगुडे हे मला वारंवार व माझ्या वडिलांना वारंवार त्रास देत आहेत। जर तुझ्या मुलगाने गुन्हे मागे घेतले नाही तर त्याला आम्ही मारून टाकू। काल 12 तारखेला माझे वडील नवी गली इथून येत होते तर त्या ठिकाणी सतीश हा गाडीवर आला। जर तू गुन्हे मागे घ्यायला तुझ्या पोरगाला सांगितलं नाही तर त्याने जेव्हा गावात पाय ठेवला तर त्याला आम्ही मारून टाकू। मग बाकीचं जे काय आहे ते आम्ही बघून घेतो। आमच्यावर केसेस बी केला तरी पोलीस आमचं काही करत नाही। तीर्थदास शामराव अमृतसागर हा एक स्वतः वकील आहे आणि हा वकिलकीचा गैरफायदा घेतो। आणि सतीश शामराव अमृतसागर हा जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांचा PA आणि त्यांच्यासोबत असतो, म्हणून पोलिसांवर दबाव आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करतात। आता मी गाव सोडून दिलेलं आहे। माझ्यासोबत माझ्या फॅमिली अर्ध्या फॅमिलीने गाव सोडून दिलेलं आहे। माझ्या म्हातारा आई वडील आनंदखेडे इथं राहतात, तरी सुद्धा त्यांना जीव ठार मारण्याची धमकी देत असतात, आडतिडं बोलत असतात। मानकी त्यांच्यावर 307 देखील दाखल झालेली होती। माझी आजी आहे, माझे बाबा आहेत, त्यांना देखील मारहाण केली होती। माझ्या बाबांचा हात मोडून टाकला होता आणि माझी सुनंदा विजय अमृतसागर या आजीच्या डोक्यात तलवार टाकून 15 ते 16 टाके आले होते। विजय सोनू अमृतसागर यांचा हात तोडून टाकला गेला होता। अशोक सोनू अमृतसागर या बाबांना डोक्याला 7-8 टाके आले होते। भटाबाई विजय अमृतसागर आईजीच्या मांडीला तलवारीने वार केले होते। त्याच्या अगोदर देखील मी गुन्हे दाखल केलेले आहेत। मला वारंवार त्रास देतात आणि भरपूर गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासन काही करत नाही। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।